नेपाळमध्ये जेन-जी आंदोलनानं सत्ता उलथवली। माजी सरन्यायाधीश सुशीला कार्के यांची हंगामी पंतप्रधान म्हणून नियुक्ती झाली। गेले काही दिवस नेपाळमधलं आंदोलन जगानं पाहिलंय। तरुण मुलांनी केलेलं आंदोलन आणि त्यातून झालेली क्रांती याची चर्चा सुद्धा बरीच झाली। पण याच नेपाळमध्ये जेव्हा राजेशाही होती तेव्हा 21व्या शतकाच्या अगदी सुरुवातीला लोक सत्तेविरोधात रस्त्यावर उतरायला घाबरत होते। तेव्हा तिथल्या वेठबिगारांचं संघटन करून एका मराठी माणसानं या राजेशाही विरोधात आंदोलन करायला लावलं होतं। श्रमजीवी संघटनेचे संस्थापक आणि वसईचे माजी आमदार विवेक पंडित यांनी नेपाळमधल्या वेठबिगारांना इसवी सन 2000 ते 2004 या काळात एकत्र केलं होतं। तेव्हा त्या ठिकाणी मोर्चा सुद्धा काढला होता। पुढे नेपाळची राज्यघटना बनली तेव्हा त्यात काही सूचना सुद्धा विवेक पंडित यांनी केल्या होत्या। या 2 दशकात नेपाळ किती बदललं याबाबत जाणून घेऊयात। स्वतः विवेक पंडित आपल्यासोबत जोडलेत। विवेकजी, पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। खरं तर आपण पाहिलेलं आहे की आजची परिस्थिती नेपाळमध्ये नेमकं काय सुरू आहे, जगभर चर्चा सुरू आहे, त्या घटनेची चर्चा असते। मात्र आता आपण नेपाळमधली परिस्थिती पाहतोय। एकीकडे लोकशाही किंवा हक्क मागणं ठीक आहे, मात्र त्या हक्क मागण्यासाठी दगड हातात घेणं या हिंसेचं कोणीही समर्थन करू शकत नाही। जाळपोळ सुरू आहे। आपण वेठबिगारांच्या कामगारांच्या हक्कासाठी एकीकडे नेपाळमध्ये लढलात। आता नेमकी काय परिस्थिती आहे? त्या काळचं नेपाळ आणि आता नेपाळमध्ये नेमकं काय बदल जाणवतोय? नमस्कार। नमस्कार। मी नेपाळमध्ये आता काय आहे हे इथून सांगायला असमर्थ आहे। जसं आपण दूरदर्शनद्वारे किंवा आपल्या चॅनल्सद्वारे मीडियाद्वारे जे काही पाहतो तेवढाच नेपाळशी माझा संपर्क आहे। तिथल्या लोकांशी संपर्क ठेवणं सुद्धा अवघड झाले, ते बोलणं देखील टाळतात, अशी परिस्थिती सध्या नेपाळमध्ये आहे। आपण सर्व पाहतो की नेपाळ हा आपल्या अगदी शेजारचं राष्ट्र आहे। खरं म्हणजे नेपाळ हे स्वतंत्र राष्ट्र आहे याच्यावर आपला विश्वासच नसतो। नेपाळ म्हणजे आपल्याकडली जी 7 राज्य आहेत, 7 सिस्टर्स ज्यांना आपण म्हणू, मणिपूर, मेघालय, अरुणाचल, ही जी आहेत ही आम्हाला आमची वाटत नव्हती गेल्या अनेक वर्षापर्यंत, आणि नेपाळ आम्हाला आमचं वाटत होतं। याच्यामध्ये काहीतरी गमक आहे। मला असं वाटतं की नेपाळची जी परिस्थिती आहे ती जर आपण पाहिली तर 2 भाग नेपाळचे आहेत। एक संपूर्ण हिमालयाचा भाग आणि दुसरा हा आपला बिहार आणि उत्तर प्रदेशला लागून असलेला सपाटीचा प्रदेश, ज्याला तराई म्हणतात। अगदी माझा संबंध नेपाळशी आजही मित्रांच्या द्वारे आहे। अनेकदा मी तिथे म्हणजे 2000च्या आधीपासून, जवळपास 98 पासून ते 2004 पर्यंत मी दर आणि असं धरून जर की एक प्रकारे माझी ती सर्व्हिस होती। मी काही टुरिस्ट म्हणून, पर्यटक म्हणून जात नव्हतो। मी नेपाळचं जे स्ट्रक्चर आहे, सोशल स्ट्रक्चर, सामाजिक व्यवस्था, ती समतेच्या दृष्टीने कशी करता येईल यासाठी जगभरातल्या संस्था या नेपाळमध्ये काम करत होत्या, आजही करतायत। बरोबर। आणि नेपाळमधले तरुण मी त्यावेळेला जे पाहिले या 5-6 वर्षामध्ये, त्या तरुणांच्या मध्ये भारताबद्दल प्रचंड असंतोष आहे। हा एक भाग आहे। आताच जे अराजक परिस्थिती तिथे निर्माण झाली आहे त्याचा संबंध यात असू शकेल, नसू शकेल, परंतु त्या ठिकाणी चीनचा मोठा प्रभाव हा त्या ठिकाणच्या तरुणांच्यावर आहे। आणि भारतातलं लष्कर म्हणजे भारत आणि नेपाळ यांच्यामध्ये जे करार झालेले आहेत त्या करारामध्ये भारतातलं लष्कर त्या ठिकाणी थेट हस्तक्षेप करू शकतं अशी तरतूद असल्यामुळे जे माओवादी गट आहेत त्या माओवादी गटांना याच्या भारताच्या विरोधी बोलायला ती एक संधी असते। नेपाळ हा प्रचंड मागासलेला आहे आणि केवळ आपण उद्योगधंदे बंद पडतायत असं जरी म्हटलं तरी खूप उद्योगधंदे कमी आहेत त्या ठिकाणी। मुख्य उद्योग कोणता आहे तर पर्यटनाचा उद्योग आहे। आणि तराई जो बिहार आणि उत्तर प्रदेशला लागून असलेला जो नेपाळ आहे तिथे शेती आणि अतिशय मागासलेली शेती याशिवाय दुसरं काहीही नाहीये। पाहिलं अगदी समज आहे आपला मुद्दा की नेपाळमध्ये जी परिस्थिती आपण सांगताय की अतिशय वाईट परिस्थिती आहे। अगदी बेरोजगारीचा मुद्दा मांडला तर तिथली जी संख्या आहे ती 21%। भारतामध्ये काही फार वेगळी परिस्थिती नाही। भारतामध्ये सुद्धा तब्बल 18.8% अशी बेरोजगारांची संख्या आहे। मात्र आता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अराजकता का निर्माण झाली? एकीकडे जिवंत जाळण्यात आला असे प्रकार घडले, यामागचं नेमकं कारण काय? पडद्यामागे नेमकं काय घडतंय का? आपल्याकडे मुख्य आपण पाहिलं तर राज्य व्यवस्था, मग पूर्वी राजेशाहीची राज्य व्यवस्था होती, त्यानंतर ती लोकशाहीची राज्य व्यवस्था आहे। मी हे पाहिलेलं आहे नेपाळमध्ये की नेपाळच्या लोकांनी लोकशाहीची मागणी केली असं झालं नाही, तर जगभरातल्या जे निर्णय ग्रुप्स आहेत हे ग्रुप्स तिथल्या
लोकांना ऑपरेट करतात हे मी पाहिलेलं आहे डोळ्यांनी. कारण मी हे त्या काही ग्रुप्स जे आहेत जे नेपाळला फंडिंग करायचे त्याचा एक भाग म्हणून तिथे शिकवायला जायचो मी त्यात नेपाळचे जे शासकीय कार्यकर्ते आहेत, शासकीय अधिकारी, त्यांचंही प्रशिक्षण घेत होतो आणि नेपाळमध्ये सामाजिक ज्या कार्य करणाऱ्या संस्था होत्या त्यांचंही घेत होतो. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की त्या ठिकाणी पूर्ण सरंजामी पद्धती अस्तित्वात आहे. म्हणजे जीवन पद्धतीत सरंजामी आहे, विचार करण्याची पद्धतीत सरंजामी आहे. लोकशाही ही खूप प्रगत राज्य पद्धती आहे. त्या ठिकाणची जगण्याची पद्धत जशी आपल्याकडे लोकशाही राज्य व्यवस्था म्हणून आम्ही स्वीकारली, पण आमची मनोवृत्ती राजेशाहीची आहे हे लक्षात घेऊ आपण. आणि त्या राजेशाहीच्या विरोधात, राजेशाहीच्या ऐवजी लोकशाहीद्वारे लोक पंतप्रधान झाले, परंतु ज्यांचं त्या वर्गाचं जे प्रतिनिधित्व होतं तेच राहिलं. आणि म्हणून नेपाळमधला हा जो तरुण वर्ग आहे जो मार्क्स माओकडे वगैरे आकर्षित आहे आणि हिंसेकडे प्रवृत्त होतो, ह्या दरवेळेला ज्या हिंसा झालेल्या आहेत या त्या माओवादी तरुण जे अति डावे किंवा चीनचा प्रभाव असणारे जे आहेत आणि ज्यात निर्णय अशा पद्धतीचे ग्रुप्स त्यांना सपोर्ट करत असतात त्यामुळे झालेलं. म्हणजे एक तर काय आहे की प्रचंड बेरोजगारी आहे, प्रचंड बेरोजगारी. त्याला आपण आपल्याकडे पाहतो की 400 रुपये 500 रुपयावर नेपाळी माणूस आपल्याला काम करताना दिसतो. तर ही इतकी संपन्नता त्या ठिकाणी नैसर्गिक संपन्नता आहे, पण दारिद्र्य प्रचंड दारिद्र्य आहे. आणि गेल्या अनेक वर्षामध्ये नेपाळमध्ये काहीही बदल झालेला नाही, कोणतं इन्फ्रास्ट्रक्चर झालेलं नाही. आपल्याकडे जर रस्त्याद्वारे तुम्ही गेलात लखनौद्वारे तर 3-4 वेळा नदीतून तसाच कच्च्या रस्त्याने आपल्याला प्रवास करावा लागतो. त्या ठिकाणचे रस्ते नीट नाहीत, कोणतंही इन्फ्रास्ट्रक्चर नीट नाही. जशी बिहारच्या आणि उत्तर प्रदेश टोकाची परिस्थिती आहे ती परिस्थिती नेपाळची कार्बन कॉपी त्या ठिकाणी आहे. म्हणून हे जे नेपाळमधला जो उद्रेक आहे हा उद्रेक मला असं वाटतं त्या दृष्टीने पाहिला पाहिजे. भारतासाठी धोक्याची घटना अशी आहे की ती चीनची बॉर्डर लागून आहे आणि आपली अशांतता सध्या जी आहे त्यामुळे नेपाळबद्दल चिंता करावी, प्रत्येक भारतीयांनी चिंता करावी अशी परिस्थिती नेपाळमध्ये सध्या आहे. अगदी विवेकजी, खरं तर निष्कर्ष हाच आहे की सोशल मीडियावरून सुरू झालेला हा आंदोलन, ही युवकांची संतापाची लाट, हे केवळ सोशल मीडिया एक कारण असून यामागे अनेक कारण आहेत. बेरोजगारी आहे, नेपाळमधल्या अनेक समस्या आहेत. खूप खूप धन्यवाद विवेकजी, आपण पुढारी न्यूजशी संवाद साधलात त्याबद्दल.